नमस्कार, रुचकर रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। चला, आज मी बनवणार आहे साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची साधी सिंपल अशी भाजी। आणि माझ्याकडे इडली बॅटर उरलेलं असून त्याच्यापासून मी साधा सिंपल डोसा बनवत आहे। ही बटाट्याची भाजी बनवायला अगदी सोपी असून त्याची चव पण अशी उत्तम लागते। चला तर आपण बघूया बटाट्याची भाजी आणि त्याच्यासोबत डोसा। आज आपण बनवणार आहोत डोस्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी। त्यासाठी 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। तेल तापल्यानंतर आपण मोहरी घेणार आहोत। 1 चमचा घेतलेली आहे मोहरी। मोहरी तडतड झाल्यानंतर आपण एक छोटासा कांदा चिरलेला आहे तो टाकणार आहोत। कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतल्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकावी, म्हणजे कढीपत्ता जळत नाही। आणि त्यामध्ये 2 चिरलेल्या बारीक मिरच्या, अशा पद्धतीने आपला कांदा व कढीपत्ता छान परतत आलेला आहे। कांद्याला छान लालसर कलर आल्यावर बाकीचे मटण मिक्स करायचे। कांदा परतण्यासाठी 4 ते 5 मिनिटे लागतात। आता आपला कांदा छान परतून झालेला आहे आणि कांद्याचा कलर पण बदललेला आहे। आता कांदा परतून झाल्यानंतर आपण थोडीशी 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 छोटासा चमचा हिंग छान परतवून घ्यायचं आहे। छान परतल्यानंतर आपण 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे। हे भाजीमध्ये कुस करायचे आहे। बटाटा जास्त बारीक करायचा नाही। बटाटा छान मोठा राहिला तरी चालेल, तरच भाजीला छान चव येते। बटाटा कुस केल्यानंतर छान परतवून घ्यायचं, मिक्स करायची। आता आपण शिजवलेली चण्याची डाळ घेतलेली आहे छोटीशी वाटी। चण्याची डाळ टाकल्यामुळे भाजीला छान चव येते आणि छान परतवून घ्यायचे आहे सगळं मिश्रण। डाळ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आणि परतवायचं आहे 2 ते 4 मिनिटं। भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकावे।
मीठ टाकल्यानंतर छान परतवून घ्यायची आहे भाजी। सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत छान परतवायचं आहे, तर भाजीला छान टेस्ट येईल। अशा पद्धतीने आपल्या बटाटे भाजीचं सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि छान त्याला कलरही आलेला आहे। आणि आपण टेस्टसाठी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीरीने भाजीला छान चव येते। थोडीशी नॉर्मल भाजी परतून घ्या। आपला बटाटा बारीक होणार नाही याची पण काळजी घ्यायची। अशा पद्धतीने आपली डोस्याची भाजी तयार झाली आहे। त्याच्यासाठी थोडीशी चव येण्यासाठी आपण 2 ते 3 लिंबाचे थेंब टाकत आहोत। लिंबाचा रस टाकायचा। लिंबाचा रस टाकल्यानंतर 1 मिनिट भाजी परतून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्या डोश्याची लागणारी बटाट्याची भाजी तयार आहे। A1 भाजी तयार। मी इडलीसाठी बॅटर बनवलेलं होतं, ते माझ्याकडे जास्तीच असल्यामुळे उरलेलं आहे। त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून पातळ केले आणि त्याचा आपण बनवणार आहोत टेस्टी डोसा। मध्यम आचेवर तवा गरम करून घ्यायचा आहे। आता तवा तापलेला आहे आपला, थोडासा गॅस कमी करूयात आपण। डोसा बनवण्यासाठी प्रथम मी वापरलेले थोडेसे तेल। तव्याला डोसा चिटकू नये म्हणून कच्चा कांद्याने ते व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या तव्याला डोसा चिटकणार नाही। मला जेवढं हवं तेवढं बॅटर डोस्यासाठी द्यायचं आहे। डोसा बनवण्यासाठी छान बॅटर पसरून घ्यायचं आहे। तुम्हाला डोसा जाड हवा असेल तर जाड हे ठेवा, जर पातळ हवा असेल तर अजून पसरवा बॅटर। आपला डोसा चिटकू नये त्यासाठी अर्धा चमचा तेल मी वापरलेलं आहे। आता माझा डोसा तयार झालेला असून मी त्यामध्ये जी मी बटाट्याची भाजी बनवली होती ती मी टाकणार आहे। तुम्हाला जेवढी हवी तेवढी भाजी तुम्ही वापरू शकता। आता तुम्ही चेक करू शकता तुमचा डोसा झाला की नाही। एक सराट्याने तुम्ही सगळा डोसा चेक करायचा आहे। आता खाण्यासाठी तो डोसा तयार आहे। त्याला फ्लॅप करून घ्यायचं आहे। बघू शकता डोसा किती छान बनलेला आहे। हे बघू शकता आपला डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही हा डोसा सांबर सोबत किंवा खोबऱ्याची चटणी सोबत ट्राय करू शकता। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता। असा सुंदर असा डोसा आपला तयार झालेला आहे।